नशिबाच्या दुर्दैवी पटलावर या रूपात त्याला सामोरी दिसेल हा विचारच त्याने कधी केला नव्हता. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या तशा त्या लपवण्यासाठी तो लगेच मागे पलटला. ती नियती पण थक्क होऊन आपल्या सारीपाटावर हळूहळू उलगडत जाणारा हा भयानक रक्तबंबाळ खेळ बघत होती. नात्यांच्या ह्या चित्रविचित्र गुंतागुंतीने पार सुन्न झाली होती ती आतमधून. कोण जिवंत राहणार आणि कोण मरणार? देवाय, देवराज, विरजा, पवनसिंग, मधू, भोला, राणासा, आबासाहेब, सर्जेराव, हायकमांड, पद्मा ठाकरे, पंतप्रधान काकडे, आनंदी, जीजी, राजीव, किंजल, कियरा, ध्रुव, जॉन, राणा की त्या 7 जणी? अखेर कोण? टिक टॉक टिक टॉक टिक. रिडल ऑफ 7. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3. नक्की आम्ही आहोत किती? आणि कोण? 1 आनंदी, 2 अहिरावण, 3 किंजल कार्तिक ठाकूर प्रिन्सेस उर्फ किंजल अहिल्यादेवी ठाकूर, 4 जीजी उर्फ अहिल्यादेवी ठाकूर, 5 मधुकर दांडेकर उर्फ मधुताई, 6 आबासाहेब. मग आता उरलं कोण? आयुष्याच्या सारीपाटावर बहुतेक आज सगळ्यांचीच अखेरची रात्र होती. उद्याच्या सूर्योदयाच्या पहिल्या किरणाबरोबरच सगळ्यांच्या भाग्यात पुढचा कुठला डाव मांडला जाणार होता हे कोणालाच माहीत नव्हतं. एरवी अमानुषपणे वागणारी ही नियती आज आतमधून पूर्णपणे कोसळून गेली होती. आता तर तिच्याही हातात काही फारसं उरलं नव्हतं. भविष्याच्या पटलावर उद्दामपणे फेकले जाणारे ते फासे तर कधीच तिच्या हातातून निसटून गेले होते. जीवन मृत्यूचा हा रक्तरंजित पण तेवढाच मनोरंजक खेळ तर आता कोणी तिसराच खेळत होता. स्वतःच्याच प्राक्तनाला कंटाळलेली ती नियती उद्विग्न मनाने समोर वाळूच्या कणाकणात दूरवर पसरत गेलेल्या त्या विशालकाय भामरागडकडे बघू लागली. चौकाचौकात मशाली पेटल्या होत्या. रात्रीच्या काळोखात मशाली आणि विजेच्या दिव्यांच्या त्या लाल पिवळ्या प्रकाशात सारं भामरागड दिवाळीप्रमाणे सजल्यासारखं वाटत होतं. पण सारे रस्ते मात्र निर्जीव व्यक्तीप्रमाणे अगदी सुन्न पडले होते. जो तो आपल्या जवळच्या लोकांबरोबर आयुष्याची कदाचित शेवटची रात्र जमेल तसं सुखाने जगून घेत होता. माहीत नाही उद्याच्या सूर्योदयानंतर हे भामरागडचं अस्तित्वात राहील की नाही. आज भामरागडच्या प्रत्येक घराघरात गोडधोड बनत होतं, शिजत होतं, आनंदाने एकमेकांच्या ताटात वाढलं जात होतं आणि आग्रहाने भरवलंही जात होतं. नवीन कपडे दागिने घालून लोक बसली होती. आनंदाचा क्षण म्हणून नाही तर कदाचित उद्याच्या युद्धात आपलं कोणी जिवंत राहील की नाही हे माहीत नव्हतं म्हणून. हे शेवटचे उरलेले मुठभर क्षण लोक मन भरून भरून जगून घेत होते. आपल्या जवळच्या लोकांचे लाड करत होते, त्यांच्याकडूनही करून घेत होते. झालेल्या चुकांची माफी मागितली जात होती. रडत रडत मिठ्या मारल्या जात होत्या. पण सालं हे हृदयातलं दुःख काही केल्या संपतच नव्हतं. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनातून रक्ताची पहाट. आज म्हातारा भोला पण आपल्या मुलाच्या पंक्तीला बसला होता आणि चक्क आपल्या हाताने आपल्या डाबरला म्हणजेच पवनला भरवत होता. त्याची पत्नी आणि मुलगा पवन जरा आश्चर्यानेच त्याच्याकडे बघत होते. हे असं पवनच्या जन्मानंतर पहिल्यांदाच घडत होतं. त्यांच्या घरात त्याच्या आधी कधीच नाही, चुकूनही नाही. मारो छोरो वज्रासारखाच कठोरच असला पाहिजे. त्याचे काय त्या बावळ्या मुलींसारखे लाड करायचे, छुईमुई पोरगी बनून त्याच्याकडून काय नवी नवेली बिंदणीसारखी चुलाचोखी करून घ्यायची काय, म्हणून पवनच्या बापाने त्याला कधीच फारसं कोमलपणे वागवलंच नाही. आणि आज असं एकदम अचानक पवनचे डोळे भरून आले. काय दुर्दैव होतं ना. आज बाप ज्या हाताने भरवत होता, उद्या त्याच हाताने तोच बाप आपल्या त्याच लाडक्या एकुलत्या एक मुलाला स्वतःच मृत्यूच्या दारात पोहोचवणार होता. डोळे किंचित ओलावले का बापूसांचे? पवन आश्चर्याने एकटकच आपल्या त्या पाषाणहृदयी बापाकडे बघत मनात बोलला. अगाध स्वामीभक्तीशिवाय दुसरी कुठलीच भावना मनात नसलेल्या त्या दगडी पाषाणाला असं हळवं होताना बघून पवनचा हात पण कधी नव्हे ते थरथरत बापाच्या खांद्यावर गेला थोपटायला. कधी डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत झाली नव्हती आजपर्यंत, पण आज नाही राहावलं गेलं आणि स्पर्श केला गेला त्यांच्या त्या मजबूत खांद्याला. तसं म्हाताऱ्या भोलाने ओलावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि पटकन खेचलं स्वतःकडे व काळजाशी घट्ट लावलं. कसाही वागला तरी, दगडाचा असला तरी बापच होता ना तो.
काळजाचे तुकडे तर पडणारच होते ना त्याच्या. तिथे बडी हवेलीतही रानासा राजची कधीपासून वाट बघत होते जेवणासाठी. 4 वेळा नोकरांकडून निरोप धाडून झाला, पण राज काही केल्या आला नाही. मग स्वतःच ते पायऱ्या चढत चढत निघाले त्याच्या दिशेला. इथे खूप अवघडून गेला होता राज. सवय नव्हती त्याला अशा पितापुत्रांच्या नात्यातील ओलाव्याची. उगाचच कंठ दाटून आल्यासारखं वाटत होतं. तो तसाच आपल्या स्टडी रूममध्ये बसला होता, उगाचच काही महत्त्वाची कागदे वारंवार चाळत, रिकाम्या पानांवर रेघोट्या मारत. वादळ तर त्याच्याही मनात घुमत होतं. विरजाला स्वतःच्या बेडरूममध्ये ठेवल्यापासून बराच वेळ तो इथेच काढत असे, तिला एकदम अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून. पण इथे चैन नव्हतेच म्हणाला. दाराशी कसलासा आवाज झाला म्हणून त्याने वळून बघितलं तर खुद रानासा जेवणाचं ताट घेऊन दाराशी उभे होते. खूप वर्षांनी आले होते ते त्या 4थ्या मजल्यावर, राजच्या खोलीपाशी. का कुणास ठाऊक आतमध्ये यायला पाय उगाचच अडखळत होते, पण मन मात्र खूप जास्त ताट अन किंचित हरलेला तो बाप तसाच दाराशी घुटमळत होता. नजर उगाचच खाली जमिनीवर इथे तिथे फिरवत त्यांच्यातील हतबल बापाने मोठ्या आशेने राजला विचारलं, आतमध्ये आलेलं चालेल का? मनात खूप आशा होती की त्याने आपल्याला परत माघारी पाठवू नये, पण काहीच उगाचच घाबरत होतं रानासाचं. आपल्या बापाला असं आपल्याच दाराशी आपल्यासमोर झुकलेला बघून राजचं काहीच कळवळलं. तो तसाच हातातलं सगळं जमिनीवर फेकत दरवाजाकडे धावत गेला आणि आपल्या बापाच्या हातातलं ताट आपल्या हातात घेऊन त्यांना दरवाजातून आतमध्ये खोलीत घेतलं. एक अश्रू किंचित खाली घरंगळत गेला रानासांच्या डोळ्यातून. राजला घट्ट मिठीत घेऊन कुरवाळायची खूप इच्छा झालेली त्यांना, पण त्यांच्यातील दगडी मनाच्या रानासांनी त्याच्यावर मात केली आणि वेळीच अडवलं त्यांना. जेवायला सुरुवात करूया, रानासा कसेबसे अडखळत बोलले. ते आम्हाला भूक नव्हती, आम्ही नंतर जेवलो असतो. तुम्ही उगाचच कष्ट घेतले, राज पण अवघडत खाली नजर ठेवत बोलला. रानासा राजकडे भरल्या डोळ्यांनी बघत बोलले, आज शेवटचं जेवून घे राज, माझ्याबरोबर परत कधीही आग्रह करणार नाही. राजला बापाचं मन मोडवलं गेलं नाही. तो तसाच बापाबरोबर जेवायला बसला. ताट डेस्कवर ठेवलं. तिथे पडलेल्या अगणित फाईलचा तो सगळा पसारा उचलून त्याने समोरच्या काउचवर ठेवलं आणि स्वतःच्या खुर्चीवर बापाला बसून स्वतः मात्र समोरच्या छोट्या खुर्चीवर बसून गेला. एका साईडला रानासा, दुसऱ्या साईडला राज आणि मध्ये ते भलं मोठं डेस्क. एवढं जवळ येऊनही अंतर उरलंच होतं दोघांत. रानासांनी ते बघितलं. थोड्या वेळ ते तसेच थांबले. मग धीर धरून थरथरत्या हातांनी त्यांनी ते ताट तसंच उचललं आणि खाली जमिनीवर जाऊन बसले. आपल्या बाजूची जमीन सारखी थोपटवत राजला पण आपल्याजवळ बसण्याचा आग्रह केला. राजला कळत नव्हतं की काय करावं. खूप साऱ्या भावना मनात अशा एकाच वेळी दाटून येत होत्या. हृदय तर असं आतमधून गच्च झालं होतं की ते फुटेल की काय भावनांच्या पुरांनी, असं वाटत होतं. तसंच थोडंसं थरथरतच तो पण खाली रानासांच्या बाजूला बसून गेला, पण थोडंसं अंतर राखूनच. हिंमतच तर अजून पण नव्हती बापाच्या मांडीला मांडी लावून बसायची. तसे रानासा स्वतःच इकडे तिकडे बघत राजकडे सरकले आणि राजच्या मांडीला मांडी लावून बसले. पण मनात भीती होतीच की राज झिडकारेल. पण राजने ह्यावेळी आपली मांडी काढून घेतली नाही अन रानासांच्या चेहऱ्यावर दुःख मिश्रित हलकंसं स्मित पसरलं. राजच्या डोळ्यात पण अश्रू होते, पण मनात मात्र इतक्या वर्षात कधी न मिळालेलं पितृप्रेमाचं सुख. आज खूप वर्षांनी पहिल्यांदाच पिता-पुत्र एकत्र जेवायला बसले होते. रानासांनी तसा आग्रह धरला होता. नौकर एकामागून एक जेवणाची भांडी आणत होते अन आज रानासांतला बाप स्वतःच्या हाताने आपल्या मुलाचं ताट वाढत होता. सुखाचे क्षण जो तो आपल्या परीने गोळा करत होता, पण अजूनही एक असा बाप उरला होता जो आपल्या मुलाशी शेवटचं भेटण्यासाठी तरसलेला होता. आबासाहेब उर्फ कार्तिक ठाकूर. आपल्या बेडरूमच्या बाल्कनीत बसून कित्येक वेळा त्यांनी देवाईचा नंबर डायल केला आणि अर्ध्यातच कट करून टाकला. पण मग शेवटी हिंमत केलीच अन लावला फोन आपल्या काळजाच्या तुकड्याला. देव फोन उचलण्याआधीच आबासाहेब बडबडून बोलू लागले, पण देवाईने फोन पलीकडून लगेच कट करून टाकला होता. 10 मिनिटं लागली आबासाहेबांना हे कळायला की फोन उचलला गेलाच नाही. आपल्या वेड्या मनाची समजूत घालत ते स्वतःला समजावत होते. नाही लक्षात आलं असेल त्याला की माझा फोन आहे, नाहीतर नक्कीच उचलला असता.
असा थोडी कट करेल माझा फोन माझं लेकरू, नक्कीच काहीतरी काम निघालं असेल, असं म्हणून आबासाहेबांनी परत नंबर फिरवला. अक्षरशः एखाद्या चातकाप्रमाणे ते जीव तोडून आपला फोन देवाईकडून उचलला जाण्याची वाट बघत होते. पण ह्याही वेळी फोन कटच झाला. आता तर खरं तर त्यांची खात्रीच पटली की देवाईला त्यांच्याशी बोलायचंच नाही आहे आणि तो मुद्दामहून त्यांचा फोन कट करतोय. त्यांनी एकदा हातातल्या त्या बंद झालेल्या फोनकडे भरल्या डोळ्यांनी बघितलं. 2 मिनिटे ते तसेच शांत बसले आणि मग आपली सगळी लाज सगळा मान विसरून तो हतबल बाप आपल्या मुलाला फोन लावायला लागला. इथे फोन कट करायच्या नादात नेमका देवाईकडून फोन उचलला गेला. त्याला खरं तर फोन पटकन खाली ठेवून द्यायचा होता, पण त्या म्हाताऱ्या थरथरत्या आवाजातली हतबलता त्याला टाळता आली नाही आणि त्याने तो फोन तसाच अलगदपणे कानाला लावला. बोलशील का रे देव 2 शब्द? आबासाहेब धाई मोकलून रडायला लागले. त्याचा बाप रडत होता, त्याचा लाडका डॅड. का माहीत नाही का कुणास ठाऊक देवाईचा श्वास आतल्या आत कोंडला जाऊ लागला. एवढा वज्रासारखा कठोर तो, पण तोही कोसळला क्षणार्धात आपल्या बापाच्या अश्रूंसमोर. देवाई भावनिक होत काळजीने थरथरत्या आवाजात आपल्या बापाला बोलला. डोळे तर आधीच ओले झाले होते. डॅड, आर यू ओके? तुम्ही ठीक तर आहात ना? काही होतंय का तुम्हाला? डॅड, तुम्ही बोलत का नाही आहात? तुम्ही तिथेच थांबा, मी आताच मेडिकल टीमला तुमच्याकडे पाठवतो. समोर उभ्या असलेल्या जॉनकडे वळत, फोन लाव पॅलेसमध्ये आणि ताबडतोब रेसिडेंट डॉक्टरांना डॅडच्या बेडरूममध्ये पाठव, एकदम अर्जंटली. हॉस्पिटलमध्ये पण ताबडतोब अरेंजमेंट करायला लाव. देव देव, अरे मी ठीक आहे, मला काहीच झालं नाही. ते तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून खूप दिवस झालेत बोललो नाही. तू रुसून बसला आहेस म्हणून स्वतःला सावरू शकलो नाही. आबासाहेब रडत बोलले. आबासाहेब बोलत होते आणि देव सुन्नपणे ऐकत होता. बराच वेळा वाटलं बोलावं. आय लव्ह यू डॅड, आय मिस यू टू डॅड, आय मिस यू सो सो मच. तुम्हालाच नाही तर आपल्या घरातल्या प्रत्येकाला. पण मनातले शब्द ओठांवर आलेच नाही शेवटपर्यंत. तसेच आतल्या आत गाळले गेले. भरल्या दाटलेल्या स्वरांनी त्याने शेवटी आपल्या बापाचा निरोप घेतला आणि बोलला. ठेवतो अडखळत. ते रात्रभर जागू नका आणि बाल्कनीतही बसू नका. तब्येत बिघडेल अशाने. मेडला सांगून काही मेडिसिन पाठवतो, ते घेऊन झोपून जा. पुढचं आबासाहेबांचं बोलणं ऐकण्यासाठी देव थांबलाच नाही. त्याने फोन पटकन ठेवून दिला. याच्यापेक्षा जास्त तो आपल्या ह्या आभासी नात्यात गुंतू शकत नव्हता. माहीत नव्हतं ह्या आभासी नात्याकडून कधी धोक्याचा खंजर त्याच्या पाठीत खूप हसला जाईल. घाबरत होता तो आपला अजून एक विश्वास तुटायला. भरलेले डोळे बंद मिटले गेले आणि त्याबरोबर पापण्यांच्या कोपऱ्यातून घरंगळत गेल्या त्या शेकडो सुखद आठवणी, ज्या त्याने कधी काळी परिवार म्हणून समजल्या जाणाऱ्या ह्याच लोकांबरोबर घालवल्या होत्या. देवाय मनात रडत. आय एम स्कॅरेड डॅड, आय एम सो सो स्कॅरेड. प्लीज मला आयुष्यात कधीच धोका देऊ नका, कधीच नाही. आधीच आतमधून खूप तुटलेला आहे मी. परत अजून एक विश्वासघात नाही सहन करू शकणार मी. कुठेतरी मनात नात्यांचा तो बंध अजून जोडून आहे मी. प्लीज तो तुटू देऊ नका, नाहीतर काहीच उरणार नाही माझ्याकडे. देवाय रडत होता, पण काश हे त्याच्या मनाचं सगळं बोलणं तो आबासाहेबांपर्यंत पोहोचवू शकला असता तर. तो आपल्या वडिलांबरोबरच्या साऱ्या सुखद आठवणी आठवत होता. किती चांगलं होतं सगळं एकेकाळी आणि आज सगळंच बदललं होतं. ना कुठले कुटील कारस्थान, ना कुठलं षडयंत्र. नियती आज सगळ्यांनाच ही शेवटची रात्र, त्यांच्या आयुष्यातले शेवटचे मुठभर सुखदुःखाचे क्षण शांतपणे जगू देत होती. उद्या माहीत नाही आपलं म्हणण्यासारखं पण कोणी उरेल की नाही. स्थळ भामरागड. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक. काटा पुढे सरकत जात होता, पण आज झोप कोणालाच येणार नव्हती. राज आपल्या त्या बड्या हवेलीच्या गच्चीवर आला होता, थोडा मोकळा होण्यासाठी. आज ना त्याला विरजाच्या कक्षात डोकावून बघायची इच्छा होती, ना तटबंदीवर जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा मुआयना करायची गरज वाटली. खरं तर त्याचं परत जाऊन एकदा सगळी सुरक्षा व्यवस्था नजरेखालून घालणं खूप गरजेचं होतं, पण तो तसाच तुटलेल्या मनाने आसव काढत बसला होता. का ती आजच डोळ्यातून एवढी कोसळत होती त्याचं त्यालाच कळेना.
जेवण झाल्यावर आपल्या बापाने मारलेली ती शेवटची मिठी आठवून तो स्वतःलाच परत परत कवटाळत होता आणि त्या स्पर्शातला, त्या मोजक्या क्षणातला कण अनकण वेचत होता. डोळे मिटून ते हे सगळं कधीच न मिळालेलं पितृप्रेम अनुभवत होताच की त्याच्या मनाला कसलीशी जाणीव झाली आणि त्याने डोळे खाडकन उघडून समोर बघितलं. दूरवर कुठून तरी हजारो दिवे त्याच्याकडेच येत होते, त्याच्या भामराकडेच, अन त्यांच्या पाठीमागून अजस्र गुरगुरण्याचा आवाज. काही क्षण जाऊ द्यावे लागले राजला हे समजायला की हा प्राण्यांच्या गुरगुरण्याचा आवाज नाही आहे, तर हा आवाज होता त्या शेकडो अजस्र गाड्यांचा, ज्या ह्या क्षणी भामरागडवर हल्ला करण्यासाठीच विजेच्या वेगाने पुढे सरकत होत्या. लाल पिवळ्या मुंग्यांचा जथ्थाच जणू एखाद्या वारुळा घेण्यासाठी धावा बोलत होता. अतिशय भीतीदायक दृश्य होतं ते. कितीही तो ह्या प्रसंगासाठी तयार होता तरी श्वास रोखला गेलाच त्याचा. माहीत आहे तो येणार आहे, नक्कीच येणार आहे, तरीही कदाचित राज ह्यासाठी मनातून कधीच तयार नव्हता. वाटत होतं अजून काही क्षण मिळावेत. आपल्या भामरागडवर नजर टाकीत त्या हजारो परिवारांना, लोकांना आपल्या कुटुंबियांबरोबर शेवटचे क्षण घालवताना आठवून मनातच बोलला, निदान आजची रात्र तरी नको होती. पण शेवटी ती निर्णायक वेळ आलीच. तो क्रूर सम्राट आपलं राक्षसी सैन्य घेऊन शेवटी अवतारलाच भामरागडच्या धर्तीवर. दुरून त्या गाड्यांचा आवाज नगराच्या घराघरात ऐकू येत होता. तरुण, म्हातारी, कोतारी, बायको, पोरं सगळीच घाबरून घराच्या बाहेर पडायला लागली. पण पवनच्या सिक्युरिटी टीम्सची माणसं लगेच ॲक्टिव्ह झाली आणि त्यांना घराच्या आतमध्ये पिटाळलं. संपूर्ण नगरात जसा काय रात्रीच्या वेळी कर्फ्यूज लागून गेला होता. राजची माणसं ह्या अचानक आलेल्या संकटामुळे अलर्ट झाली होती आणि धडाधड तटबंदीच्या दिशेने पळत होती. हेडक्वार्टरमधल्या इंटेलिजन्स टीम त्यांना सूचना देण्यासाठी अलर्ट मोडवर सज्ज झाल्या होत्या. आपल्या हवेलीच्या गच्चीवरून राजने दूरवेशीच्या तटबंदीवर उभ्या असलेल्या पवनच्या दिशेने बघितलं. त्याच्या डोळ्यात पण तोच प्रश्न होता जो राजला कधीपासून सतावत होता. त्याचं सैन्य तर आलं, पण प्रत्यक्ष तो सैतान होता तरी कुठे? मागे राहणाऱ्यांमधला तर तो नक्कीच नव्हता. मग अखेर आहे तरी कुठे? त्याच्या सैन्याच्या सगळ्या गाड्या दरी आणि जंगलाच्या मधोमध असलेल्या पठारावर येऊन थांबल्या होत्या. पण तो असेल अशी एकही गाडी किंवा खूण नजरेला काही केल्या दिसत नव्हती. राजाची नजर सारखी भिरभिरत होती प्रकाशाच्या झोतात धावून निघालेल्या त्या सगळ्याच गाड्यांवरून त्याला शोधत, पण तो राक्षस कुठेच दिसेना. तेवढ्यात नियतीने हळूहळू करत वरती बोट दाखवलं. विजेच्या कडकडाटासारखा आवाजाने काळ्याकुट्ट आकाशात भेदत त्याच्यापेक्षा काळ्या रंगाचं एक भलं मोठं जेट भामरागडच्या जंगलाच्या सीमेवर उतरत होतं. देवाच्या माणसांच्या सगळ्या गाड्या क्षणात मागे सरल्या आणि त्या सगळ्यांच्या मध्ये ते जेट अखेर लँड झालं. हजारो कंपने त्या वाळूच्या कणात निर्माण झाली. सारं जंगल शहारलं आणि एक लाटच्या लाट उसळली भामरागडच्या दिशेने. त्याच्या नावाची गर्जना करत राज तर थक्कच होऊन बघत बसला त्या दृश्याकडे. त्या सगळ्या धुरळ्यातून मातीची लोट तुडवत एक एक पाऊल टाकत तो पुढे येत होता. एकदम हळू, एकदम सावकाश, पण त्याच्या त्या प्रत्येक पावलानिशी उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या हृदयाच्या प्रत्येक कोपरानकोपरा हादरून निघत होता. आणि त्याच्या पाठीमागून येत होत्या त्या 7 जणी. त्यांचं पुढे पडणारं प्रत्येक पाऊल भामरागडचा विनाश निश्चित करत होतं. भय कशाला म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होता राज. अह केवल करतासी, अह केवल धरतासी, अह केवल हरतासी. आय एम क्रिएटर, आय एम पुनिशर, आय एम डिस्ट्रॉयर, आय एम द देवाय कार्तिक ठाकूर, यू बास्टर्ड. गरजला तो आणि त्याच्याबरोबर गरजल्या त्या 7 जणी. त्याच्या सैन्याकडून शेकडो हॉर्न वाजवले जात होते. सगळं भामरागड कापून गेलं त्या आवाजांनी. लोक दहशतीने आपल्या घराच्या कोपऱ्यात लपून बसली. आयांनी लगेच आपल्या लेकरांना पदराखाली झाकून घेतलं. आता कळत होतं राजला की देवाय कार्तिक ठाकूर नावाची इतकी दहशत का होती आणि सगळे त्याला इतके का घाबरतात. त्याचं ते क्षणभराचं क्रूर अस्तित्वच पुरेसं होतं एखाद्याला जमिनीपासून उखडून फेकून टाकायला. देवाय अजून पुढे आला आणि बड्या हवेलीच्या गच्चीवर उभ्या असलेल्या व त्याच्याकडेच बघत असलेल्या राजला बघून दात ओठ खात बोलला, शेवटी आपण भेटलोच राठोड. अब होगा तांडव. राज अजूनही देवायच्या त्या महाकाय रूपाकडे बघतच बसला होता.
खरंच तो शहनशाह होता, एकदम खराखुरा, प्रत्यक्ष आयुष्यातला भव्य ताकदीचा, असाधारण सामर्थ्याचा, अमाप कोऱ्याचा, पण अखेर शहनशाह तर तो होताच. देवायचं ते वज्र विराट रूप बघून राज तर थक्कच झाला. वरतून त्याची ती लास्ट मोमेंटला झालेली सुपर एंट्री कतलं. राज मनात, साला आहे तर विलन, पण कोणा हिरोपेक्षा कमी नाही. स्वतःला त्याचं कौतुक करण्यापासून, त्याच्या त्या प्रभावाखाली येण्यापासून वाचू शकला नाही राज. मनात, शेवटी आपण भेटलोच ठाकूर. राज आपल्या विचारातच होता की देवाच्या त्या कॅम्पमधून आकाशात शेकडो ड्रोन झेपावले आणि भामरागडच्या दिशेने निघाले. सगळं आबाळ आच्छादून गेलं होतं फडफडत्या काळ्या गोळ्यांनी. ते बघून राजचं काहीच एकदम धस्स झालं. त्याने इंटेलिजन्स वॉर ह्या गोष्टीचा विचारच केला नव्हता कधी. या ड्रोन अटॅकला थोपवायचं कसं? नुसता प्रत्येक ड्रोनच्या मार्फत एक एक बॉम्ब जरी देवाने टाकला असता भामरागडवर, तरी हे युद्ध एका क्षणातच जागीच्या जागीच संपून गेलं असतं. राज हादरला. त्याच्याबरोबर त्याच्या टीम्स पण थरकापल्या, कारण कोणीच अशा अटॅकसाठी सज्ज नव्हतं. त्यांना वाटलं युद्ध म्हणजे बंदुका, गोळ्या, तलवारी, दारुगोळा, समोरासमोरची हातापायांची लढाई. आणि समोरचा प्रतिस्पर्धी पण तसाच गरम डोक्याचा होता. मग हे अशा अतिशय शांत डोक्याने खेळल्या जाणाऱ्या इंटेलिजन्स वॉरचा विचार पण त्यांनी केला नव्हता की देवाईकडून असं काही अपेक्षितही नव्हतं त्यांना. तो गच्चीवरून खाली जिन्याच्या दिशेने धावू लागला. त्याला लवकरात लवकर हेडक्वार्टरला पोहोचणं गरजेचं होतं. त्याबरोबर त्याच्या टीमचीही गडबड उडाली होती. त्याने फोनवरून पटकन सगळ्यांना लाईनवर घेतलं. राज आपल्या टीम्सला, आपल्याकडे लॉंग रेंजच्या बंदुका असतील तर ताबडतोब काढा आणि सरळ नेम धरा त्या ड्रोन्सवर. सिक्युरिटी टीम्स, इंटेलिजन्स टीमकडे जितकं पण ड्रोन्स आहेत, मग ते कितीही महत्त्वाचे असतील, त्या सगळ्यांना पण बाहेर काढा. पाठवा आकाशात आणि भिडवा त्या ठाकूरच्या ड्रोनशी. मला माहीत आहे रात्रीच्या काळोखात हे सगळं अवघड आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. काहीही करून ते ड्रोन खाली भामरागडच्या जमिनीवर आले नाही पाहिजेत. पण तेवढ्यात बोलता बोलताच राजच्या डोक्यात काहीतरी चमकलं आणि तो विचार करू लागला. विरजा इथे आहे म्हटल्यावर हा राक्षस बॉम्ब तर कधीच टाकणार नाही भामरागडवर, कारण कितीही नाही म्हटलं तरी वेड्यासारखं प्रेम करतो हा तिच्यावर. तिच्या जीवाला धोका होईल असं कुठलंही पाऊल तो आता ह्या क्षणाला तरी उचलणार नाही. खास करून त्याचा स्वतःचा अंश तिच्या पोटी वाढत आहे हे माहीत असल्यावर. आणि भामरागडची रेकी करायची म्हटलं तरी रात्रीपेक्षा दिवसा त्याला हे बरं पडलं असतं. किती अत्याधुनिक नाईट व्हिजनवाले ड्रोन असले तरी पण त्यांनाही काही लिमिटेशन्स असतीलच ना. मग त्यांचा हे आल्या आल्या लगेचच आकाशात ड्रोन्स पाठवायचा नेमका उद्देश तरी काय? आणि मग राजला क्लिक झालं. तो तसाच झटकन मागे वळला आणि त्याने विस्फारलेल्या डोळ्यांनी देवाईकडे बघितलं. हवेतूनच काहीतरी तरंगत देवाईकडे आलं आणि त्याच्या त्या उजव्या मनगटाभोवती गोल गोल फिरू लागलं. देवाईने आपली बंद मूठ उघडली आणि तसंच काहीतरी झूम झपाक करून विजेच्या गतीने झेपावलं बड्या हवेलीच्याच दिशेने. राजचे डोळे विस्पारलेच राहिले. त्याच्या डोळ्यांच्या पापण्याखाली लवता न लवता तोच ते जे काही होतं ते झूम करून त्याच्यापर्यंत पोहोचले. तो कमरेची गण चाचपेपर्यंत ते हवेलीत घुसले सुद्धा. अतिशय प्रचंड वेगाने ते काळे गोळे हवेलीच्या आत फिरत होते विरजा जोशीच्या चेहऱ्याचा शोध घेत. इथे देवाईने आपल्यासमोर हवेतच हात फिरवला तशी एक पारदर्शक स्क्रीन त्याच्यासमोर उभी राहिली. देवाईने पाठवलेले ते सुपर इंटेलिजन्स ड्रोन हवेलीच्या कानाकोपऱ्यात घुसत होते. प्रत्येक मजला, प्रत्येक रूम, प्रत्येक कोनाडा, तळघर, बेडरूम, स्वयंपाकघर, हवेलीचं ते विशाल अंगण सगळं शोधत फिरत होते. आणि त्याच्या पाठीमागून शोधत होते देवायचे ते आसुसलेले डोळे. कुठे आहेस तू जान? डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. अगदी काहीच क्षणापूर्वी एक ज्वालामुखी म्हणून तो कोसळत होता आणि आता अगदी वेड्या फकीरासारखा हतबल होऊन आपल्या प्रेमाला शोधण्यासाठी दरबदर झाला होता. काहीच तर दिवस दूर होती ती, पण असं वाटत होतं की एक जन्म उलटून गेला तिला एक नजर बघून. त्याच्या त्या व्याकुळ डोळ्यांना तिचीच आस होती. पण काहीच मात्र अजूनही घाबरत होतं. आता तरी दिसेल ना की आता ही छळच होईल माझ्या हृदयाबरोबर. जान, फक्त एकदाच ये ना समोर.
नाही चुकणार यापुढे कधीच. सॉरी ना पिल्लू, यापुढे कुठलाच गुन्हा, कुठली चूक करणार नाही तुझा हा मूर्ख देव. फक्त तू एकदाच ये समोर, जीव तरसलाय तुला बघण्यासाठी. खूप मोठी शिक्षा दिलीस तू मला आतापर्यंत. आता बस ना ग हा राग, सोड ना तो रुसवा. खूप झाला ना आता हे सगळं. सहन होत नाही हा आता त्रास मला. फक्त तू ये समोर, ये ना ग पिल्लू. एकदम हतबल होऊन देवायचं थरथरतं काळीज नुसतं भिरभिरत होतं त्या काळ्या ड्रोनच्या मागोमाग. तिथली प्रत्येक फ्रेम कॅप्चर करत आता दिसेल मला ती, आता दिसेल. जीव नुसता तुटत होता तिच्यासाठी. वेड्यासारखा झाला होता देवाय. इथे राजच्याही लक्षात आलं की देवाय काय शोधत आहे. लहान मुलासारखं त्याचं काळीजी कळवळलं. एखाद्या लहान मुलापासून त्याची आवडती गोष्ट कोणी हिसकावून घेत आहे असेच वाटले त्याला. काळजाचे तुकडे पडत होते त्याच्या. विरजा नाही, माझी विरजा नाही. वेड्यासारखा धावला तो आपल्या बेडरूमच्या दिशेने. देवाचे ड्रोन्स तिथे पोहोचायच्या आधीच त्याला काहीही करून तिथे पोहोचायचंच होतं. नाहीतर तो माझ्या विरजाला घेऊन जाईल, दूर करून टाकेल तिला माझ्यापासून, तिचेही तुकडे करून टाकेल जसे धवनचे केले. धावता धावता राज कधी मूकपणे रडायला लागला त्यालाही कळलं नाही. आपल्या मजल्यावरच्या लॉबीमध्ये तो पोहोचलाच होता की त्याला बेडरूमच्या अगदी दरवाजासमोर एक ड्रोन येताना दिसला. काळीच घाबरलं. देवाई विरजापर्यंत पोहोचला हे बघून त्याने आजूबाजूला बघितलं तर एक पितळी फुलदाणी त्याला दिसली. त्याने घेतली आणि नेम धरून मारली. तो ड्रोन अगदी एखाद्या छोट्या रबरी बॉलच्या आकाराचा होता. फुलदाणी लागताच पटकन खाली पडला. तसंच राजने पायाने तुडव केलं त्याला. तो पूर्णपणे नष्ट झाला तरी राज तोडतच होता त्याला. रागावलेला तो, रडवेला झालेला तो, विरजाच्या प्रेमात बेभान झालेला तो, सगळी विवेकबुद्धी गमावून बसला होता. वेळ लागला त्याला शुद्धीवर यायला. पण भानावर येताच तो बेडरूमच्या दरवाजाकडे धावला आणि धाडकन दरवाजा लावून घेतला आपल्या मागाहून. बंद डोळ्यांमागून आसमानचे पाठ वाहत होते. कसलासा आवाज झाला म्हणून त्याने डोळे उघडून बघितलं तर समोर पलंगावर विरजा झोपली होती अन काळासा ड्रोन तिच्या चेहऱ्याच्या समोरच भिरभिरत होता. तिचा देव शेवटी तिच्यापर्यंत पोहोचलाच. जान, शेवटी आलोच गो तुझ्याजवळ. देव त्या ड्रोनच्या मार्फत आपल्या लाडक्या पत्नीला बघत होता आणि धाई मोकलून रडत होता. किती संकट आली, किती ते दूर करण्याचे प्रयत्न झाले, पण शेवटी वेड्या विरजाचा तो वेडा देव तिच्यापर्यंत पोहोचलाच. देव विरजा ऑलवेज अँड फॉरेव्हर. देव विरजाच्या चेहऱ्याकडे बघत होता. किती दिवसांनी त्याच्या हृदयाचा आरसा त्याला दिसला होता. मनाचे सगळे बांध सुटून पडले. भावना अश्रू बनून ओसंडून वाहू लागल्या. पिल्लू, माझं इवलूस कोकरू ग ते, जान, माझी जान. स्वतःशीच तो मोठ्या अभिमानाने, मोठ्या प्रेमाने बोलू लागला होता. वेडा बावरा फकीर तो. झटकन पाठीमागे वळला आणि आपल्या अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्या पाठीमागे उभे असलेल्या त्याच्या सगळ्या माणसांना विरजाकडे बोट करून अभिमानाने दाखवू लागला. माईन, माईन, ओनली माईन, माय हार्ट, माय सोल, माय लाईफ, माय वाईफ, माय एंटायर वर्ल्ड, माईन ओनली, मिसेस विरजा देवाय ठाकूर. तो हसत होता, रडत होता, वेड्यासारखा किंचळत होता. फायनली आय गॉट हर. शेवटी मी तुझ्यापर्यंत पोचलो स्वीट हार्ट. ए राणा, ए जॉन, बघतोयस ना रे तू? शेवटी ती भेटलीच रे मला, माझी जान मला भेटलीच. एखाद्या लहान मुलासारखाच देवाय आनंदाने रडत होता आणि सगळ्यांना दाखवत होता समोरच्या स्क्रीनवर असलेली त्याची जान, त्याचं एकमेव निष्पाप प्रेम. सगळ्यांचेच काळीज असं आतमधून पिळवटून निघत होतं. कोणीतरी छातीवर असे वारंवार घावावर घाव घालत आहे असंच वाटत होतं. श्वास आतल्या आत कोंडला जात होता. डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहत होते आणि ते थोपवायला दोन्ही हातही कमी पडत होते. ते सगळेच रडत होते आणि वारंवार डोळे पुसत आपल्या समोर उभ्या असलेल्या त्या वेड्या सिकंदराला बघत होते, जो आपलं प्रेम मिळवण्यासाठी अनेक संकटांचे 7 समुद्र पार करून इथपर्यंत आला होता तिला घेऊन जाण्यासाठी. सिकंदर, जगज्जेता, साऱ्या जगाचा बादशहा तो. काय हवं होतं हो त्याला? फक्त आपलं प्रेम, आपली पत्नी, आपलं मूल, आपलं कुटुंब, एवढंच ना? मग कुठे चुकला होता तो? जर तो आपल्या हक्काच्या प्रेमासाठी, आपल्या कुटुंबासाठी ही लढाई लढत असेल तर खरंच कुठेच चुकत नव्हता तो राक्षस यावेळी. नेहमीप्रमाणे याही वेळेस तो राईटच होता.
त्याचं सगळं सैन्य स्क्रीनच्या पुढे उभं राहून स्क्रीनवर दिसत असलेल्या आपल्या बायकोकडे अतिशय प्रेमाने बघत असलेल्या त्या देवाकडे बघत होती. मगाशी दिसलेल्या क्रूरतेचा लवलेशही नव्हता त्याच्या चेहऱ्यावर आता, पण अजूनही खूपच अंतर होतं त्या दोघांमध्ये. ती खोल दरी आणि जंगलाच्या पलीकडं होतं भामरागड. म्हटलं तर जवळ, म्हटलं तर खूप खूप दूर त्याचं सैन्य, पण आतमधून जिद्दीला भेटलं. काही झालं तरी आम्ही आमच्या सम्राटाचं प्रेम त्याला परत मिळवूनच देऊ. एकच जिद्द, एकच ध्येय त्यांच्या मनात पेटत होतं. फक्त न फक्त विरजा जोशी. आणि तिथे राजची माणसं पण आता सावरली होती सगळ्या धक्क्यांमधून आणि सज्ज झाली होती कुठल्याही समर प्रसंगासाठी. काही झालं तरी आम्ही तुम्हाला भामरागडमध्ये प्रवेश करू देणार नाही. मग रक्ताच्या नद्या वाहिल्या तरी चालतील, पण तुमच्या श्वासाला सुद्धा भामरागडमध्ये प्रवेश नाही. तिथे ड्रोनच्या मार्फत देव झोपलेल्या विरजाला बघत होता, अगदी मन भरून भरून. तिच्या चेहऱ्यावरची एक रेष अनरेष आपल्या अश्रुपूर्ण डोळ्यात साठवून घेत होता. खूप इच्छा होत होती तिला मिठीत घेऊन कवटाळायची, तिच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले अश्रू पुसायची. पण दुर्दैवाने तो तिच्या इतक्याही जवळ नव्हता आणि त्यासाठी स्वतःलाच कोसत होता. देव, तू आहेस का? विरजा झोपेतच रडत पुटपुटली. तसा देवाय अजून जोरात रडू लागला. हो जान, मीच आहे, तुझा देव. आलोय ग मी तुला न्यायला. प्लीज डोळे उघडून एकदा बघ मला. बघ ना, तुझा देव तुझ्यापर्यंत पोचलाच ग शेवटी. त्या दोघांना इतकं जवळ बघून दरवाजापाशी उभ्या असलेल्या राजचं काळीज तिळतिळ तुटत होतं. कमी पडलाच तो शेवटी प्रेमाच्या बाबतीत. त्याला नको होते ते दोघे इतक्या जवळ. त्याला तो हवा होता देवायच्या जागी, तिच्या हृदयाच्या जवळ. काय कमी आहे माझ्यात, माझ्या प्रेमात? खरंच देवायपेक्षा वाईट आहे का मी? का नेहमी उशीरच होतो मला माझं प्रेम मिळवायला? का नाही पोचत मी तिच्याजवळ आधीच? दरवाजाच्या चौकटीवर उभा राहून तो आतमधून मानसिकरित्या अक्षरशः कोसळत होता. त्यांचं ते प्रेम बघून तो शेवटी वळला आणि हतबलपणे रूमच्या बाहेर जाऊ लागला. पण तेवढ्यात त्याचं हृदय त्याला बोललं, मी नाहीच जाऊ देऊ शकत तिला, नाही देऊ शकत. खूप खूप प्रेम करतो तिच्यावर, कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच कोणावर करत आहे. नाही गमवू शकत तिला मी. त्याचं प्रेम म्हणजे एक श्राप आहे, तिला पार उद्ध्वस्त करणारा श्राप. नाही जाऊ देऊ शकत मी तिला त्या राक्षसाच्या हातात परत. आज न उद्या ती नक्कीच मारली जाणार त्याच्या क्रूरतेमुळे. नक्कीच मारली जाणार. धवनचं माहीत आहे ना काय केलं होतं त्याने? नाही नाही, मी विरजाबरोबर तसं होऊ देणार नाही, कदापि होऊ देणार नाही. विरजा जोशी फक्त माझी आहे. आपल्या वेड्या प्रेमात मानसिकरित्या उद्ध्वस्त झालेला तो झटकन मागे फिरला आणि विरजा पुढे तरंगत असलेला तो ड्रोन पटकन हातात घेऊन जमिनीवर फेकणार. तेवढ्यात विरजा झोपेतच परत रडू लागली. विरजा रडत, देव देव, तू आलायस का रे मला भेटायला? राजने लगेच त्या एका छोट्या बॉलच्या आकाराच्या ड्रोनला आपल्या मागे लपवलं आणि गडबडून बोलला, हो हो, मी आलोय तुला भेटायला विरजा, मी देवराज. देवायच्या अस्तित्वाने जागी झालेली ती समोर देवायच्या ऐवजी देवराजला बघून काहीशी हिरमुसली. देवराजकडे खिन्न स्मित करत बोलली, काही नाही, ते मला चुकून भास झाला. विरजाला आपल्याऐवजी देवायची अपेक्षा होती हे बघून मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात राजला त्रास झालाच. मन अजून खट्टू झालं. तो तसंच चेहऱ्यावर खोटं हसू आणत बोलला, काही नाही, इट्स ओके, तुम्ही आराम करा, कसली काळजी करू नका, मी आहे ना. काही लागलं तर लगेच हाक मारा, इथेच आसपास आहे मी. लगेच धावत येईल तुमच्या एका हाकेसरशी. आता झोपून जा विरजाजी तुम्ही, तुम्हाला आरामाची खूपच गरज आहे. बाकीचं मी बघून घेईन. विरजाला आराम करायला सांगून राज तो डाव्या हातात वळवळणारा ड्रोन घेऊन तडाख करून बेडरूमच्या बाहेर पडला. लॉबीच्या एका कोपऱ्यात येताच त्याने तो ड्रोन चेहऱ्यासमोर आणला आणि बोलला, विरजा जोशी फक्त माझी आहे. व भिंतीवर आपटून तो ड्रोन फोडून टाकला. संतापाने पिसटलेल्या देवायचा दुसऱ्या क्षणी राजला फोन आला. हाऊ डेअर यू, विरजा जोशी माझी बायको आहे. विचारही करू नकोस तिचा, नाहीतर कुत्र्याच्या मोतीने मारेल तुला मी. मला माझ्या बायकोला आता बघायचं आहे, बोलायचं आहे तिच्याशी, आत्ताच्या आता. तू आताच्या आता माझी भेट घडव तिच्याबरोबर. मी वचन देतो तुला. फक्त तुला ठार मारीन, बाकीच्या भामरागडच्या एकाही व्यक्तीला हात लावणार नाही.
ती जागी झाली आहे राज, मला तिला एकदा बघायचंय, ताबडतोब भेट घडव. आधी हा फोन घेऊन तिच्याकडे जा आणि व्हिडिओ कॉलिंगवरून माझी तिची भेट घडव. देवाईच्या त्या धमकीतही त्याची हतबलता स्पष्ट दिसत होती, पण त्याच्यासमोर त्याच्या एवढाच हतबल राज होता. काही झालं तरी तो विरजाला सोडू शकत नव्हता. अजून होतच काय त्याच्याकडे विरजाशिवाय? ना कुठलं नातं, ना कुठलं प्रेम. वेड्यासारख्या त्या एकाच कमकुवत धाग्याला काळजाशी ओढून बसला होता तो पण मूर्ख. राज देवाईला, मी तुला आधीच सांगितलं आहे देवाई, मी विरजाजींना तुला परत कधीच करणार नाही, कधीच नाही. तू 1000 वेळा जरी मला फोन केलास, 1000 वेळास माझ्या पुढे हात पसरले तरीही माझं उत्तर हेच असणार आहे. विरजा जोशी इज माईन. ती फक्त माझी आहे. मी तिला कुठल्याही परिस्थितीत गमवायला तयार नाही. शी इज नॉट सेफ विथ यू. ती सुरक्षित नाही आहे तुझ्याबरोबर देवाय. प्रेम करतो ना तिच्यावर, मग का कळत नाही तुला की तिला धोका आहे तुझ्या माणसांपासून, तुझ्यापासून? एकीकडे तिच्यावर प्रेम करतो म्हणायचं आणि दुसरीकडे तिचंच आयुष्य कधीही न भरून येणाऱ्या घावांनी भरून टाकायचं. तिच्या मृत्यूचं कारण बनशील तू ठाकूर एक दिवस. सोडून दे तिला, ती नाही राहणार सुखी तुझ्याबरोबर. देवाचा जीव खवळत होता राजच्या उत्तराने. भडकून तो बोलला, ती माझी बायको आहे, माझं सर्वस्व, धर्माने, कर्माने, मनाने, शरीराने. द लॉफुली वेडेड वाईफ ऑफ द देवाय कार्तिक ठाकूर. माझ्या बायकोला सांभाळायला मी तिचा नवरा समर्थ आहे. तिला तुझ्यासारख्या रस्त्यावरच्या कोण्या थर्ड क्लास माणसाच्या काळजीची गरज नाही. आणि तुला तर मी बेकारच मारणार राठोड. आता सोडत नसतो तुला मी. 1000 वेळा सांगितलंय तिचं नावही तुझ्या घाणेरड्या तोंडातून घ्यायचं नाही, तरी का घेतोस रे? राज देवाईला, ठीक आहे ना, तिच्याबरोबर जगू शकत नाही तर तिच्यासाठी मरू तर शकतो ना, मला हे पण मान्य आहे. तसं पण तिच्याशिवाय आयुष्यात काही नाही आहे माझ्या, तर मग हेही मंजूर. होऊन जाऊ दे जे व्हायचंय ते, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत विरजा जोशी तुझी कधीच होणार नाही, वचन आहे माझं तुला. देवाय दात ओठ खात आगीसारखा कोसळला राजवर आणि बोलला, मग ठीक आहे, तुझ्या रक्तबंबाळ प्रेतावरूनच मी माझ्या बायकोला घेऊन जाईल. तुझ्या रक्ताची मेहंदी तिच्या पायाला लावीन राठोड. शपथ आहे मला, अतिशय भयानक मृत्यू घडवीन मी तुझा. राज पण चिडत, बघू कोण कोणाला मारतंय आणि कोण कोणाचा मृत्यू घडवतंय. प्रेमाने सुडायच्या ह्या रणसंग्रामात लवकरच भेटू ठाकूर. तोपर्यंत राजने तो ड्रोन उचलून जमिनीवर फेकून देऊन त्याचे तुकडे तुकडे केले. इथे देवाई पण भडकला. आपल्या पत्नीवर आपल्यासारखंच कोणी वेड्यासारखं प्रेम करत आहे हे बघून त्याच्या अंगाची आग आग होत होती. काळीज जळत होतं. सारखं पॉझिटिव्हपणे बोलत होतं, शी इज माईन. ती फक्त माझी आहे आणि फक्त माझीच राहणार. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.